हॅलो. हॅलो. हा साहेब, शिवा बोलतोय. हां बोल. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या प्रियंकाचा सगळीकडे शोध घेतला. तिच्या मैत्रिणीच्या घरावर पण वॉच ठेवला, पण ती प्रियंका तिथेही आली नाही. नागपुरातली सगळी हॉटेल चेक केलीस? हो साहेब, सगळी हॉटेल पालथी घातली, पण ती प्रियंका तिथेही नाही सापडली. बेअक्कल. नाव बदलून राहत असणार ती. नीट शोध घ्या. काही करून प्रियंका सापडलीच पाहिजे. डॉक्टर, पण तुम्ही म्हणाल होतात की फारशी काळजी करण्यासारखं काही नाहीये म्हणून. आधी मलाही तसंच वाटत होतं, पण त्यांना बसलेला शॉक फार सिव्हिअर आहे. इट्स अ सिरियस स्ट्रेस शॉक. त्या प्रचंड धक्क्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर सतत कमी जास्त होते. त्यात फ्लक्च्युएशन आहे. त्याच्यामुळे ते कदाचित कोमातही जाऊ शकतात. त्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर होऊ शकतो. तर डॉक्टर, ह्याच्यावरती काही उपाय? येस, मी न्यूरोसर्जन आणि सायकॅट्रिस्टला बोलवलं आहे आणि आमचे प्रयत्न सुरूच आहेत. सो होप सो लवकरच ते शुद्धीवर येतील. डोंट वरी. थँक्यू डॉक्टर. तरी मला वाटलंच त्या हर्षवर्धन भोसलेचाच हात असणार आहे यामागे. त्याने तुला डांबून ठेवलं आणि मी पैशासाठी तुझा खून केला असा आरोप माझ्यावर लावला आणि पोलिसांना लावलं माझ्या मागे. त्याने काय नाही तर काय, बरेच दिवस तुरुंगातच होतो. त्या हर्षवर्धन भोसलेमुळे माझ्या आयुष्याची माती झाली आहे ताई, माती. काळजी करू नकोस निरंजन. आता त्या हर्षवर्धन भोसलेच्या आयुष्याची माती होणार आहे, माती. आणि ती मी करणार आहे. फक्त एकदा माझं राजाराम पांढरेंशी बोलणं होऊ देत. तोपर्यंत मी मोकळा श्वास नाही घेऊ शकत. नमस्कार मॅडम, बोला. कसं काय फोन केलात? तुम्ही दिलेलं प्रपोजल मी वाचलं. बरं, मग काय ठरवलं आपण? तुम्ही माझ्या घरी येऊ शकता का? हो शुअर, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू एक काम कर, तू आपल्या प्रोजेक्टचे सगळे पेपर्स रेडी करून ठेव. येस सर. मला 100% खात्री आहे की आपल्या प्रोजेक्टसाठी त्या जमीन द्यायला तयार होतील. सो आपल्याकडनं उशीर नको व्हायला. राइट सर. बोला. माफ करना भोसले, 2 दिन कुछ काम में था इसलिए मिल नहीं पाया. जसे तुमचे धंद्यातले काही उसूल आहेत तसे माझेही काही नियम आहेत, तत्व आहेत आणि मी त्यांच्या बाहेर जाऊन काम करत नाही. भोसले, हमने जबान दी है, स्टे उठ जाएगा. मीही तुम्हाला शब्द देतो, स्टे उठला की डील फायनल होईल. अच्छा है, जैसे तुम्हारी मर्जी. खुदा हाफिज. टॉवर न बांधता आपण तिकडे अजून काही करू शकत नाही का? म्हणजे त्या पूर्ण जागेवर गरिबांसाठीच घरं बांधलीत तर? मॅडम, माझी याला काहीच हरकत नाहीये. खरं तर तुम्ही घरं गरिबांना मोफत किंवा अत्यंत कमी किमतीत देणार आहात आणि तसं जर मॅडम केलेत ना तर याची कन्स्ट्रक्शन कॉस्टच रिकव्हर होणार नाही. यामध्ये तुमचा जराही लॉस होणार नाहीये. झाला तो उलटा प्रॉफिटच होईल. ठीक आहे, पण या सगळ्याची गॅरंटी काय? म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे मी तुम्हाला एवढी मोठी जागा देते, मग त्यासाठी मला काही गॅरंटी नको? तुमचं हे प्रोजेक्ट साधारण कितीच आहे? अराउंड 10 करोड. तेवढीच बँक गॅरंटी हवी आहे मला. ही बाई दिसते साधी, पण तशी नाहीये ती. एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. डन. काय डील फायनल करायचं ठरवलंय तुम्ही? देखिए भोसले साहब, मैंने तो आपको पहले ही बता दिया है कि बिजनेस डील कागजात सब अपने बस की बात नहीं है. गेल्या 5 वर्ष या झोपडपट्टीत राहतायत त्यांनाच फक्त जागा द्यायची, बाकीच्यांना नाही. आणि त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं तर? तो सब आप मुझ पे छोड़ दो. अरे भाई, ये 3 करोड़ मैं फुकट में थोड़े ही ले रहा हूं. ते सगळं काम मी करणार. तुम्ही फक्त डील फायनल करा. डन. काय निरंजन, एक काम करायला मी तुला सांगितलं आणि तुला नाही जमलं. एक धड करू नकोस काहीच. निदान त्याचा फोन नंबर तर घेऊन यायचास तू. आणलाय. नशीब माझं. तू पैसे देणार होतीस मला. मी सांगितलेल्या काम आधी पूर्ण करायला शिक, मग पैसे मागायचे. कळलं? आधी हे होऊ दे, त्यानंतर पैसे दे. नाउ गेट लॉस्ट.